मुंबई महानगरपालिकेकडून आता रुग्णालयांच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। रुग्णालयांच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्याकरता महापालिकेने लोकसहभागातून विशेष स्वच्छता अभियान हाती घेतलं आहे। त्यात 24 वॉर्ड्समधील सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे। मुंबई वगळता उर्वरित राज्यातील विजेच्या मागणीने शुक्रवारी 26,559 मेगावॉट हा सर्वाधिक उच्चांक गाठला। तापत्या उन्हामुळे फेब्रुवारीतच वीज मागणी दररोज नवा उच्चांक गाठते आहे। सीएसएमटी इथं 24 डब्यांच्या गाड्या उभ्या करण्याकरता फलाट क्रमांक 12 आणि 13चा विस्तार केला जाणार आहे। या कामाकरता मध्य रेल्वेकडून इंटरलॉकिंग कामाकरता विशेष ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे आज शेवटची लोकल ठाण्यावरून 10:45 सुटेल। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ऑगस्ट 2025 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। विशेष म्हणजे शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात 51% पाणीसाठा उरला आहे। त्यामुळे यंदा मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे। केजे हॉस्पिटलच्या 136 कामगारांना दिलासा मिळालाय। चतुर्थ श्रेणीतील बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। पालिकेचा महत्त्वाचा उत्पन्न स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीचं उद्दिष्ट गाठण्याकरता आता एकच महिना शिल्लक राहिलाय। यात तब्बल 1126 कोटींचं करसंकलन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। तर आतापर्यंत 5000 कोटींचा कर जमा करण्यात आलेला आहे। पवईमधील जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाला होणारा पाणीपुरवठा बंद झालाय। त्यामुळे घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणीपुरवठा आज दिवसभर बंद राहणार आहे। वाढवण बंदरामुळे होणारी पर्यावरणाची हानी यासाठी तज्ञ संस्था नेमण्याकरता विचार करा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला आहे। वाढवण बंदरासाठी 1448 हेक्टर क्षेत्रात भराव टाकून विकसित हे क्षेत्र करण्यात येणार आहे। जमिनीवर उत्खनन करून काढलेल्या वाळूची किंमत 12,000 कोटी आहे। त्यात भारत सरकारला मिळणारी 1440 कोटी रुपयांची रॉयल्टी समाविष्ट आहे। त्यामुळे 6000 कोटींची बचत होणार आहे। फेब्रुवारी महिन्यात मुंबईत 12,000 घरांची विक्री केली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे। फेब्रुवारीच्या 28 दिवसांमध्ये 12,000हून अधिकची घरविक्री झाल्याने ही घरविक्री समाधानकारक मानली जाते। मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचं एमएमआरडीएचे आरोप सिट्रा कंपनीने फेटाळून लावले। मात्र त्याचवेळी एमएमआरडीए बरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याकरता अधिकाऱ्यांशी संवाद सुरू असल्याचंही सिट्राने स्पष्ट केलं। पुणे शहरातील अंधाऱ्या निर्जन जागांची पाहणी करण्यात आली। या भागात प्रखर पथदिवे बसवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे। तसंच या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याचेही आदेश देण्यात आले। जमिनीवरील वाहतूक हवेतून झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल। त्यामुळे घोडबंदर भागात प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी हा भाग दिला जाण्याचा निश्चित करण्यात आलाय, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली। नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्याकरता म्हाडाच्या सगळ्या विभागीय मंडळांनी महिन्यातून किमान 2 वेळा जनता दरबार आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले। अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अधिकारी असल्याचं सांगून उघड्यावर थुंकणाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय। तब्बल 40,000चा दंड वसूल करत ही फसवणूक करण्यात आली आहे। कर्करोगाच्या रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याकरता आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतलाय। प्रशिक्षित कर्करोग तज्ञ परिचारिका आणि प्रशिक्षित बालरोग तज्ञ परिचारिका तयार करण्याच्या उद्देशाने पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबई पालिका शाळेतील सहलीन दरम्यान एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता। यानंतर पालिकेला जाग आली आहे
आणि इमॅजिका पार्कमध्ये जाणाऱ्या जवळजवळ 6200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड पालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी पालिका ठरली आहे। राज्यभरातील पालिकांचं आणि अन्य कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी शासनानं हा उपक्रम राबवलाय। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। राज्यात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरूच राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। राज्य सरकारच्या तब्बल 500 सेवा आता व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत। आपलं सरकार या संकेतस्थळावरील 500 सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी करण्यात आला। कर्मचारी भविष्य संघटनेनं 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25% इतका व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना आता महामंडळानं साध्या लालपरीतही सुरक्षा यंत्रणा बसवण्याची हालचाल सुरू केली आहे। सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। याची निविदा प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली जाणार आहे। राज्यातील 2000 पेट्रोल पंपांच्या परवानग्या देण्याकरता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलाय। या माध्यमातून राज्यात 30,000 रोजगार निर्मिती होईल असा दावाही त्यांनी केलाय। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल कंपन्यांनी महाराष्ट्रात 1660 नवे पेट्रोल पंप मंजूर केलेत। मात्र यासाठीची परवानगी रखडल्यानं परवानगी मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत। महायुतीच्या मंत्र्यांसाठी मंत्रालयातली जागा आता अपुरी पडतीये, त्यामुळे राज्य सरकारनं नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंत्रालयाच्या आवारातच तळमजल्यासह 5 मजली नवीन इमारत उभारली जाणार आहे। बांधकाम खर्चासाठी 118 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांकरता 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे। या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। अलिबागमध्ये 2 एसटी बसेसच्या मध्ये चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर तोडफोड करत राडा घालण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 33 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर अपघातातील आरोपी बस चालकाला अटकही करण्यात आली आहे। रेशन कार्ड धारकांना केवायसी करण्यासाठी 15 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मुदतीत केवायसी न केल्यास संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 5.5 लाख रेशन धारकांना धान्य मिळायला अडचणी येतील। अहमदनगरच्या मढी ग्रामसभेनं घेतलेला ठराव पंचायत समितीनं रद्द केलाय। मढी इथल्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता। एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीत असताना निवड यादीतून नावं वगळल्यामुळे माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिकांची मागणी करण्यात आली होती। मात्र तरीही एमपीएससीनं उत्तरपत्रिका दिल्या नाहीत, त्यामुळे याचिका दाखल करण्यात आली। या प्रकरणी खंडपीठानं एमपीएससीला नोटीस जारी केली आहे। पुण्यातील घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। छत्रपती संभाजीनगरातील बस स्थानकावर रात्रीच्या वेळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला। यावेळी संशयित व्यक्तींच्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली आहे। अकोल्यात 17 वर्षाच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। मात्र या आत्महत्येला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर पोलीस तपास अधिकारी पैशांची मागणी करत मानसिक त्रास त्याला देत होते असा आरोप करण्यात आलाय।
सोलापूरच्या माळकवठेचे गुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून जातात, हे पाहण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या रोबोटनं अनधिकृत नळांची तपासणी केली। रोबोट तंत्रज्ञानाच्या मदतीनं सिल्क मिल कॉलनीतील 54 अनधिकृत नळांची माहिती मिळाली आहे। यातून पालिकेला 2.25 लाखांचा महसूल प्राप्त झालेला आहे। कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागलाय। रिक्षाचं किमान भाडं 25 रुपये असणारे नवे दर आजपासून लागू झालेत। भिवंडीतील कोशिंबी या गावाचं स्वयंभू असणारं ग्रामदैवत निळकंठेश्वराची जत्रा नुकतीच मोठ्या उत्साहात भक्तिभावानं संपन्न झाली। हरिनामाच्या जयघोषात देवीची पालखी गावातून काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांसह स्त्री पुरुष, तरुण तरुणी, लहान मुलं मोठ्या संख्येनं सहभागी होती। महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीतर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नद्यांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 18 नद्यांचं सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती दिली गेली। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत यावर उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत। कोल्हापूर महापालिकेनं घरफाळा आणि पाणी पुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचं 2 दिवस राहिलेत। घरफाळ्याच्या कालावधीत 12 कोटी 20 लाख जमा झालेत, तर अद्यापही 44 कोटी वसुली बाकी आहे। त्यामुळे पालिकेनं 5,000 जणांना नोटीस बजावलेली आहे। प्रशांत कोरटकरनेच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनेच फोन केल्याचं स्पष्ट झालंय। कोरटकरने आवाज मॉर्फ केल्याचा दावा केला होता, तो खोटा होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलं आहे। कोल्हापूरनंतर आता त्याच्या विरोधात नागपुरात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। पुणे स्वारगेट एसटी आगारातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलिसांनी दत्तात्रय गाडेला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। पुण्याच्या स्वारगेट प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महिला कार्यकर्ते आक्रमक झाल्या। आरोपी दत्तात्रय गाडेवर आक्रमक महिलांनी बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची दाट शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यास मुंबईसह महानगर क्षेत्रात निवडणुकांचं बिगुल वाजेल असा अंदाज आहे। प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे। कोल्हापूर कर्नाटक सीमा समन्वय मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंची नियुक्ती करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारशी समन्वय साधणं, मराठी भाषिकांना सहकार्य करणं, सीमावादावरील खटल्याचा मदत करण्याची जबाबदारी या 2 मंत्र्यांवर असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली। तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आली। संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर तुर्तास जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे।